महाराष्ट्राने एक खूप मोठा दुष्काळ 2012च्या दरम्यान बघितला. बरोबर. त्यातून पूर्ण महाराष्ट्र अगदी म्हणजे हळहळून गेला होता. म्हणजे लातूरची स्टोरी तर ते ट्रेननी पाणी आणलं इथपर्यंत सगळं पूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचं खूप गांभीर्य होतं. बरोबर. आणि त्याच अनुषंगाने मग आम्ही घनसावंगी तालुक्यामध्ये पण काही समविचारी मंडळींनी जलसमिती नावाचं जो त्यावेळेस एक संघटन होतं, बरोबर, त्या माध्यमातून जलसंधारणाचं काम उभा केलं. सुरुवातीला जलसंधारणाचं काम उभा केलं, कारण ती त्यावेळेसची गरज होती, त्यावेळेसची समस्या होती, तालुक्याची होती, उभ्या महाराष्ट्राची पण होती. ही एकाच दोघांचं काम नाही हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाला आपण ह्या विचार देत गेलो. आणि त्या विचार देत गेल्यानंतर प्रत्येकाला ते पटलं की ते एक एक जॉईन होत गेलं. आज जर रोजी साधारण 250 ते 300 लोक ह्या व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्या तुमच्या टीम मध्ये कार्यरत आहेत. ते घनसावंगी तालुक्यामध्ये. मग तालुक्याच्या बाहेर विचाराने असणारी मंडळी आपण वेगळी. एक वेळ झाडं लावणं खूप सोपं आहे. बरोबर. तुम्हाला फंडिंग करणारी लोक काही मिळत असतील किंवा झाडं उपलब्ध करून देतील, पण ते जगवणं खूप मोठं काम आहे. मग आता आपल्या एका भागामध्ये बऱ्याचदा प्रत्येक 1-2 वर्षामागं दुष्काळ पडतो, पाऊस कमी पडतो. मग अशा काळात तुम्ही त्यांना कसं जगवता? उन्हाळ्यातलं तापमान असेल, शेतकऱ्यांचं हवामान बदलामुळे पीक पद्धतीमध्ये झालेलं नुकसान असेल, हे सगळे परिणाम आज आपण भोगतोय. आणि उद्या हे याचं विदारक असं चित्र निर्माण होणार आहे. मग ते वेळीच आपण जर सावध झालो तर हे ह्या पिढीचं काम नाही, तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा हे खूप मोठं काम असणार, शाश्वत काम असणार. बर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ, सक्सेस बरोबरच विविध सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा करत असतो. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये, आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला एक अशी व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी आतापर्यंत हजारो झाडे लावली, त्या माध्यमातून महाराष्ट्रभर हजारो माणसे जोडली आणि लाखो मने जिंकली, असे नारायण भाऊ देवखाते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि त्यांचं जीवन वृक्षाचं जे काही एकूण काम आहे ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी ना कधी ऐकलंच असेल. हे कामाची सुरुवात त्यांनी कशी केली आणि आता त्यांचं कोणत्या लेवलवरती काम चालू आहे आणि पर्यावरण संवर्धनाचं, निसर्ग संवर्धनाचं महत्व आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. तर अधिकचा वेळ न घेता त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात आणि त्यांचा हा सगळा प्रवास उलगडण्याचा आपण प्रयत्न करूयात. भाऊसोबत त्यांचे सहकारी, त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना साथ देणारे गंगाधर आनंदे सर देखील आपल्या सोबत आहेत. तर दोघांचंही आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो मी. धन्यवाद. आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करतो. हो, मला सांगा, जीवन वृक्षाचं तुम्ही काम करता. जीवन वृक्षाच्या माध्यमातून तुम्हाला जवळपास बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्र निसर्गप्रेमी ओळखतात. बरोबर. तर जीवन वृक्ष टीमचं तुम्ही सुरुवात कधी केली होती आणि जीवन वृक्ष हे टीमचं काम करावं किंवा वृक्ष संवर्धनाचं, पर्यावरण संवर्धनाचं काम आपण करावं, याची प्रेरणा कुठून मिळाली? धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलं याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि तुम्ही विचारलं की जीवन वृक्ष टीमची सुरुवात 17 जुलै 2021 मासेगाव तालुका घनसावंगी इथं तळ्यातील मारुती या ठिकाणाहून या कामाला सुरुवात झाली. पण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी की 2016 किंवा थोडं त्याच्या पाठीमागे जर आपण गेलं तर महाराष्ट्राने एक खूप मोठा दुष्काळ 2012च्या दरम्यान बघितला. बरोबर. त्यातून पूर्ण महाराष्ट्र अगदी म्हणजे हळहळून गेला होता. म्हणजे लातूरची स्टोरी तर ते ट्रेननी पाणी आणलं इथपर्यंत सगळं पूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचं खूप गांभीर्य होतं. बरोबर. आणि त्याच अनुषंगाने मग आम्ही घनसावंगी तालुक्यामध्ये पण काही समविचारी मंडळींनी जलसमिती नावाचं जो त्यावेळेस एक संघटन होतं, बरोबर, त्या माध्यमातून जलसंधारणाचं काम उभा केलं. सुरुवातीला जलसंधारणाचं काम उभा केलं, कारण ती त्यावेळेसची गरज होती, त्यावेळेसची समस्या होती, तालुक्याची होती, उभ्या महाराष्ट्राची पण होती. आणि मग असं लक्षात आलं की हे काम करत करत समाजाचा प्रतिसाद तर आहेच, परंतु याबरोबरच पावसाचं प्रमाण जसं थोडं बरं झालं आणि ही परिस्थिती थोडी सुधारणेला सुरुवात झाली, त्यावेळेस असं लक्षात आलं की याच्यापेक्षा पण अजून महत्वाचं दुसरं जर कोणतं काम असेल तर ते काम आहे वृक्ष संवर्धनाचं, जे की शाश्वत आहे पाण्यासाठी. अतिशय म्हणजे त्याला पूरक पण आहे. म्हणजे जलसंधारणाच्या उपचारातला हा एक उपचार पण आहे. बरोबर. पण जलसंधारण हे एका पिढीसाठीचं काम असू शकतं, प्रादेशिक प्रश्न पण असू शकतो. कदाचित तुम्ही काही भागामध्ये गेलात तर तिथं पाण्याचा प्रश्न पण नसतो. बरोबर. पण म्हणजे प्रदूषणाचा जो विषय तो वर्ल्ड वाईड आहे, म्हणजे हा जागतिक प्रश्न आहे. कुठल्याही भागात तुम्ही गेलं तर झाडाचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे. प्रदूषण जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ह्या गोष्टीची गरज आहे. बरोबर. तसंच हे एका पिढीसाठी जलसंधारण हे एका पिढीचं काम असू शकतं. बरोबर. पण वृक्ष संवर्धन हे अनेक पुढच्या पिढ्याचं पण काम आहे. म्हणजे अलीकडे त्याचे सगळे चक्के आपल्याला बसतायत. बरोबर. तर त्यापेक्षाही व्यापक काम मला हे वाटलं, म्हणून आम्ही साधारण 18च्या नंतर थोडा पाऊस बरा व्हायला लागला की आपण वळलो वृक्ष संवर्धनाकडं आणि पिंपरखेड तालुका घनसावंगी ह्या गावापासून आपण याची सुरुवात केली. तर हा प्रयोग सक्सेस झाला.
त्यातले काय अडीअडचणी ह्या सगळ्या आपल्याला समजल्या, अभ्यास झाला आणि मग हा विषय केवळ एका गावात न ठेवता पूर्ण तालुकाभर हे मॉडेल कसं करता येईल अशा दृष्टीने मग आपण मासेगावला आलो आणि तिथं जीवनरक्षक टीमचं पूर्ण निर्मिती झाली, अनुभव आले आणि तिथून पुढे कसे कसे जायचं याची रूपरेषा पण. तर मासेगाव तालुका घनसंख्येमधून तुम्ही या कामाला सुरुवात केली. बरोबर. तर सुरुवातीला किती लोक होते तुमच्यासोबत, कोण कोण लोक? पहिल्या दिवशी तर फक्त कसं त्यांना तुम्ही तयार केलं, म्हणजे कन्व्हिन्स कसं केलं? जल समितीतली काही जी मंडळी होती हे त्यावेळेस थोडे त्या कामातून थकलेले होते. बरं. माझा उत्साह कायम होता. आता ती थकलेली मंडळीला खूप पुन्हा विनंती करण्यापेक्षा नवीन कोणी आपल्या बरोबर येते का असा विचार केला. एकच सहकारी सोबत घेऊन मासेगावला गेलो. सुभाष जगताप नावाचा एक सहकारी होता. 2च लोक घेऊन आम्ही तिथे गेलो. ही सगळी गावकरी मंडळी मासेगावची तिथं होतीच. त्यांना हा विषय सांगितला आणि तिथं ते आध्यात्मिक ठिकाण असल्यामुळे त्यांना सगळ्यांना बरं वाटलं. त्यांनी ह्या विषयाला, त्या कामाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं आणि मग हे 2 लोक जोडले. 2 लोकांनी कामाला सुरुवात केली, खड्डे खांदून झाडं लावले. तर सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करत करत मग हे एकाच दोघांचं काम नाही हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाला आपण ह्या विचार देत गेलो आणि त्या विचार देत गेल्यानंतर प्रत्येकाला ते पटलं की ते एक जॉईन होत गेलं. आज रोजी साधारण 250 ते 300 लोक ह्या व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्या तुमच्या टीम मध्ये कार्यरत आहेत. ते घनसंगी तालुक्यामध्ये, मग तालुक्याच्या बाहेर विचाराने असणारी मंडळी आपण वेगळी. परंतु आणि आज 8 ते 10 गावामध्ये हे काम उभं राहिले. तर 2 माणसांनी सुरुवात केलेलं काम सातत्य दिलं आणि विचार चांगला असला आणि त्या पाठीमागची पार्श्वभूमी अतिशय प्रांजळ जर असली तर ती टीम आणि ते काम पण वाढतं याचं हे उदाहरण. तर ते टीम सांगितलं तुम्ही, तर जीवन वृक्ष टीम आहे की तुमची संस्था आहे आणि याला टीमच असं नाव का दिलं? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. जीवन वृक्ष टीम ह्या नावाच्या पाठीमागं पण काय अर्थ आहे? तुम्हाला सांगितलं की ह्या कामाची सुरुवात जलसंधारणाने झाली आणि पाण्याला आपण जीवन म्हणतो. बरोबर. म्हणून तिथून सुरुवात झाली, त्यामुळं ते जीवन हे काम नाव आपण कायम ठेवलं. त्याच्या बरोबरीने मानवाचा पूर्ण जर प्रवास, आयुष्याचा प्रवास जर बघितला तर तो वृक्षाप्रमाणे असतो. म्हणून आणि वृक्ष हे आजच्या काळाची गरज आहे पर्यावरण आणि वातावरणाच्या संतुलनासाठी सुद्धा. म्हणून ते वृक्ष त्याच्यामध्ये आला. जीवन वृक्ष हे 2 नाव ठेवले खरे, पण हे करायचे कोणी? तर ती टीम लागती. ह्या टीमला पण काही अर्थ असला पाहिजे. मग टीमची स्पेलिंग जर इंग्रजीमध्ये आपण बघितलं तर TAAM अशी होती. मग त्याचा शॉर्ट फॉर्म असा आहे की टाइम, एनर्जी अँड मनी असं देणारे जे कोणी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळीचा एक ग्रुप म्हणजे ती टीम. आणि या अर्थाने जीवनवृक्ष टीम असं आपण रजिस्ट्रेशन पण नोंदणीकृत केलंय, कारण की त्याला कुठल्याही पद्धतीचं चुकीचं वळण लागू नये किंवा बेकायदेशीर काम कुठले होऊ नये. आपण सगळं चांगलं काम करत असताना ते कायदेशीर आणि सकारात्मक असलं पाहिजे. त्यासाठी धर्मादाय आयुक्ताकडे त्याचं नोंदणी पण झाली. बरोबर. आणि तशा पद्धतीने काम पण ते पुढे जीवन वृक्ष टीम नावानंच त्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं. बरं. आता सगळे किती लोक सक्रिय अधिकृत लोक आहेत त्याच्यामध्ये? सध्या 300 लोक अधिकृत आहेत, पण सदस्य आहेत. आणि आता कुठं उपक्रम चालू आहे? आपण मासेगावला सुरुवात केली होती, त्याच्यानंतर डहाळेगावला केलं, देवीदयेगावला केलं, भेंडाळ्याला केलं. म्हणजे हे सगळे घनसंगी तालुक्यातल्या गावात. जामसमर्थला केलं, सुरुवातीला पिंपरखेडला पण केलं, मंगूजळगावला पण केलं आणि पानेवाडीला पण. बरं. एखाद्या नवीन गावामध्ये हा उपक्रम त्यांना राबवायचा आहे, पण तुम्ही जेव्हा नवीन गावामध्ये जातात त्यांना कसं अप्रोच करतात, त्यांना कसं कन्व्हिन्स करतात, त्याला महत्व कसं पटवून देत आहे? 2 गोष्टी. समाजाचं जर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्या समाजाला त्याचं महत्व वाटलं पाहिजे. आता ह्या विषयाचं महत्व सगळ्यालाच आहे, पण सगळेजण ते करतील का? बरोबर. तर बऱ्यापैकी नाही असं उत्तर येत. म्हणून मग आम्ही एक थोडस क्लृप्ती त्याच्या पाठीमाग शोधली की अध्यात्माला प्रत्येक जण मानतो. बरोबर. मग हे आध्यात्मिक टच जर याला दिला, बरोबर, अगदी देवाचं नाव घेऊन नाही, पण मग आम्ही असं ठरवलं की जिथं जिथं मंदिर आहेत, धार्मिक स्थान आहेत, ती स्थानं निवडायची. तिथं जमीन मुबलक आहे. बरोबर. आणि तिथं थोडा आध्यात्मिक टच आहे. बरोबर. मग झाडाची सेवा करताना त्या देवाची पण सेवा घडते असा दुहेरी लोकांचा मानस असतो. आणि ह्या मानसाचा उपयोग आपल्याला पर्यावरणासाठी पण होऊ शकतो. म्हणून आपण जे ठिकाण निवडले, आता मासेगावचं ठिकाण तिथं तळ्यातला मारुती, आपण देवीदयेगावला गेलो तिथं देवी रेणुका देवीचं मंदिर आहे, तिथं 13-14 एकरचा परिसर आहे. बरोबर. आपण डाळगावला गेलो तिथं कानिपनाथाचं मंदिर आहे, तिथं पण 12 एकरचा परिसर आहे. आपण जाम समर्थला गेलो तिथं पण समर्थाचं सगळं. असं प्रत्येक ठिकाणी देवालयाच्या किंवा आध्यात्मिक ठिकाणी जिथे जिथे आहेत तिथे आपण गेलो. त्याचं कारण असं आहे की समाज या विषयाला खरंच बरोबर येईल का नाही, पण जर आपण आध्यात्मिक ठिकाण निवडलं तर 100% तो येईल. एखाद्याला त्यातल्या काही लोकांना ते पर्यावरणाचं काम वाटेल, पण काही लोकांना ते देवाचं काम वाटेल, देवाची सेवा पण वाटेल. त्या दृष्टीने लोक जोडले जातात आणि तशा दृष्टीने आम्हाला प्रतिसाद पण इथंच चांगला वाटतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात एखाद्या नवीन व्यक्तीला जर
वृक्ष संवर्धनामध्ये काम करायचं असेल तर ही एक त्याच्यामधली एक आयडिया असू शकते की तुम्ही जर एखादं आध्यात्मिक ठिकाण किंवा मंदिर जर बघून सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यात प्रतिसाद मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि याच्यामध्ये तरुणांचा सहभाग कितपत आहे तुमच्यामध्ये आणि तरुणांना आणण्यासाठी काय काय तुम्ही प्रयत्न करता? अतिशय महत्वाचा विषय की जर याच्यामध्ये वयस्कर मंडळी असेल तर ते काम किती दिवस पूर्ण येतील. मला आज हा विषय पडला तर माझं आयुष्य पुढचं 10 वर्षाचं आहे. म्हणजे चालता बोलता येणार चांगलं काम करण्यासारखं. तर माझा टाइम स्पॅन हा कमी आहे. त्यापेक्षा तो युवकांना जर हे आपण लवकर सांगितलं तर तो त्याच्या म्हणजे आयुष्याच्या त्या पुढच्या स्पॅन मध्ये खूप वर्ष काम करू शकतो. म्हणून आम्ही युवकांना जागृत करण्यासाठी महाविद्यालयामध्ये बऱ्याचदा जातो. तिथं त्यांना ते कन्व्हिन्स करतो. त्यातून काही विद्यार्थी मिळतात आणि त्यांना सांगतो की अतिशय सोपं तुमच्याच गावात तुमच्याच बाजूला जिथं कुठे हे काम करता येईल तिथं तुम्ही करा. एकदा एक विद्यार्थी घडला, एक कार्यकर्ता जर घडला तर तो पुढील 50 वर्ष हे काम करू शकतो. आमचं तर मत असं आहे की वयाने तरुण असण्यापेक्षा मनाने पण तरुण असणे. आमच्याकडे 80 वर्षाचे पण इच्छाशक्तीची गरज आहे. इच्छाशक्तीची गरज. 80 वर्षाचे पण काही लोक आहेत त्यांना आम्ही तरुणच म्हणतो. बरोबर. तर ह्या पूर्ण ग्रुपलाच आपण तरुणाई ग्रुपच म्हणतो. कारण काही मनाने तरुण आहेत, काही वयाने तरुण. बरोबर. पण जीवन वृक्ष म्हणजे हे वृक्ष संवर्धनाचं जे काम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की पाणी टंचाईचा. एक वेळ झाडं लावणं खूप सोपं आहे. बरोबर. तुम्हाला फंडिंग करणारी लोक काही मिळत असतील किंवा झाडं उपलब्ध करून देतील, पण ते जगवणं खूप मोठं काम आहे. मग आता आपल्या एका भागामध्ये बऱ्याचदा प्रत्येक 1-2 वर्षामाग दुष्काळ पडतो, पाऊस कमी पडतो. मग अशा काळात तुम्ही त्यांना कसं जगवतो? त्यावेळेस काय अडचण येतात? मुळात आपण ह्या सगळ्या विषयाला वृक्ष संगोपनाची चळवळच म्हटलेलं आहे. वृक्षारोपण म्हणत नाही. कारण वृक्षारोपण साधारण म्हणजे लावण्या सोडून दे. जून ते ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये वृक्षारोपण होत असतं. पूर्ण मीडिया आपण बघतो की कालच आता काल परवा 5 जून झालेला आहे, पर्यावरण दिन झाला. तर त्या दिवशी पूर्ण मीडिया ह्याच फक्त बातम्यांनी भरलेला असतो, पोस्टने आणि बातम्या. तर हे नंतर ऑक्टोबरच्या नंतर होत नाही. म्हणून आमचं खरं काम सुरू होतं ऑक्टोबर, म्हणजे पावसाळा संपला की तिथून खरं काम सुरू होतं. पावसाळ्यामध्ये आपण कमी वृक्ष लावतो. बरोबर. आणि पूर्ण वर्षाचं पुढच्या म्हणजे आपण डोळ्यासमोर ठेवतो तो मे आणि जून एप्रिल म्हणजे उन्हाळ्याचे हे दिवस जे कठीण असतात, ज्या काळामध्ये झाडाची मरतूक होते ते दिवस आपण डोळ्यासमोर ठेवूनच नियोजन करतो. मग झाडं कमी लावायचे पण ते जगवायचे. बरोबर. तर तुम्ही सांगितलेला तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सुरुवातीला 2021ला आम्ही काम सुरू केल्यानंतर पाण्याचं ठिकाण जर जवळ असेल तर तिथंच झाडं लावायचं आपण ठरवलं. काही ठिकाणी मोटार, पाईपलाईन किंवा ड्रीप असं पण करून बघितलं, पण ते बऱ्यापैकी मेंटेनन्स होत नाही. ही टीम म्हणजे आठवड्याला एकदा जाऊन काम करणारी, दररोज तिथं आपण तिथं नसतो, त्यामुळे हे टिकत नाही. म्हणून अलीकडे आम्ही जे सक्सेस झालेला प्रयोग आहे तो म्हणजे टँकरनी पाणी घालणे. बरोबर. मग प्रत्येक आठवड्याला शनिवारी आम्ही टँकर ट्रॅक्टर सोबत घेऊन आठवड्याच्या आठवड्याला त्याला पाणी घालतो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला बऱ्यापैकी चांगले आले. बऱ्याचदा काय होतं, टँकर जर असेल तर त्या ठिकाणावर पाणी नसलं तरी अडचण नाही, आपण दुसरीकडून लिफ्ट करून पाणी आणू शकतो. किंवा त्या ठिकाणचं पाणी मार्च पर्यंत पुरतं आणि मग एप्रिल मे ह्या 2-3 महिन्यामध्ये जे पाणी लागतं ते आपण टँकरने तिथं घालतो. तर हा प्रयोग अतिशय सक्सेस झालेला आहे आणि त्या माध्यमातून साधारण आता मी जेवढे तुम्हाला ठिकाण सांगितले त्या प्रत्येक ठिकाणी आता झाडं जिवंत आहे. बरं. याच्यासाठी जो लागणारा सगळा आर्थिक खर्च आहे तर ते कसा तुम्ही तयार करता? हे सगळं आपण शासनाचा कुठलाही 1 रुपया घेत नाही, कुठली योजना घेत नाही. त्याचं कारण पण तसंच आहे. शासनाच्या योजनामध्ये पण आपल्याला याच्या इन्व्हॉल्वमेंट घेता येते, परंतु ते जर घेतलं तर समाज आपल्या सोबत येणार नाही. बरोबर. किंवा ही सगळी मंडळी म्हणजे काहीतरी गुत्तेदारी करणारी मंडळी, झाडातून पैसे कमवणारी मंडळी असा एक आपला चेहरा होऊ शकतो, गैरसमज पण होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे आपण ते करत नाही. मग काय करायचं तर समाजाच्याच मदतीने आपण हे काम पुढे न्यायचं. आता समाज कोणत्या कामाला मदत करतो, ह्या कामापेक्षा आपण आध्यात्मिक निवडले तर त्या मंदिराचा परिसर सुशोभित होणार आहे हे त्यांना आपण हात पण समज त्यांच्या पाठीमागे असतो. म्हणून त्या फंडातून म्हणजे त्यांनी जी लोकसहभाग वर्गणी केली त्यातून झाडं घेणं असेल किंवा मग त्याला माती टाकणं असेल खत किंवा पाण्याची व्यवस्था 2 महिन्याची असेल ते आपण ह्या सगळ्या समाजाच्या मदतीनेच करतो. बरोबर. आता मला आनंदी सरांना प्रश्न आहे की आज हे जे तुम्ही काम करता हे संपूर्णपणे सामाजिक, यातून कुठलाही आर्थिक लाभ होत नाही आणि आज तर अशी कंडिशन आहे की सगळ्यांना कळतं की झाडं लावणं गरजेचं आहे, वृक्ष संवर्धनाचं काम खूप महत्वाचं आहे, पण तो वेळ कोणी द्यायला तयार नाही. आणि तुम्ही गेली 2021 ते 25 म्हणजे 4 वर्षापासून सरांसोबत जुटून आहेत, तर तुम्ही कसं यांच्यासाठी वेळ कसा काढता ह्या कामामध्ये? एखाद्याला काम करायचं त्यांनी वेळ कसा काढला पाहिजे? याच्यासाठी इच्छाशक्ती असणं सुरुवातीला गरजेचं आहे आणि वेळ हा प्रत्येकाला आठवड्यातून 1 दिवस निघू शकतो. या 6 दिवस परिवार आणि झाडासाठी शनिवार असं स्लोगन आहे.
त्या उद्देशाने आम्ही आमची जी काही कामं आहेत, जे काही आपलं दैनंदिन प्रत्येक माणूस आज त्याच्या धावपळीच्या युगात त्याच्या उत्पन्नासाठी तळमळ करत असतो दिवसभर, त्यामधून त्याला कुठलंही मानसिक समाधान मिळणार नाही. बरोबर. त्यामधून कुठलंही पर्यावरणाचं संतुलन राखलं जाणार नाही, त्याच्याबरोबर कुठलंही सामाजिक काम होणार नाही. ही एक आपल्या मानसिक समाधानासाठी पाणी, जमीन आणि निसर्गाच्या संतुलनासाठी आपल्या हातून एक सेवा होणार आहे, जी की तिची कुठेही कोणत्याही पैशात किंमत होणार नाही, काही नाही. या उद्देशाने आमचं ठरलेलं आहे की शनिवारी प्रत्येक आपण टीमनं काम करायचं. बरोबर. आणि शनिवारी वेळ निघतो, जर इच्छाशक्ती असेल तर आठवड्यातून शनिवार असू द्या, किंवा प्रत्येकाला आपल्या कामाच्या हिशोबातून एखाद्या गावची एखादी नवीन टीम आमच्यात आता इन्व्हॉल्व्ह झाली, त्यांच्या गावाचा आठवडी बाजार असू द्या, काहीतरी एखादा वार बघून ते काढू शकतात. आज काय मानसिकता झाली प्रत्येकाची, कोणती गोष्ट करण्या अगोदर प्रत्येक जण विचारतो त्यात आमचा काय फायदा. आणि तुमच्याकडे बघताना बरेच लोक तुम्हाला असंही भेटले असतील की नाही त्यांचा काहीतरी फायदा असेल, बाबा काहीतरी करत असतील तेव्हा करायला लागले. तर मला सांगा, खरंच या कामातून तुमचा काय फायदा आहे आणि काय तुम्हाला या कामातून एकंदरीत 4 वर्षापासून ते काम करतात त्यातून तुम्हाला काय मिळालं? अतिशय सुंदर प्रश्न आहे. म्हणजे व्यावहारिक जग सध्या एवढ्याच गोष्टी भोवती फिरतंय की मला काय मिळतं, व्हॉट फॉर मी, माझ्यासाठी काय. तर मला असं वाटतं की याच्यातून खूप काही मिळतं, पण जे व्यावहारिक जगात मिळत नाही आणि इथं मिळतं. तर काय मिळतं? पहिलं म्हणजे समाधान मिळतं, आनंद मिळतो. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण आपल्या ज्या आयुष्याच्या राडगाडग्यात असतो तर यातून वेळ काढणं खूप अवघड असतं. बरोबर. म्हणजे आपण नेहमी बघतो ना की एखादी सहल आपण काढतो किंवा वर्षाकाठी कुठेतरी फिरायला जातो. का जातो? तर तेच दैनंदिन आयुष्याचा आपल्याला वृक्षपणा आलेला असतो, तो कुठेतरी आपण म्हणजे त्याच्यातून फेरपालट मिळावी म्हणून आपण जात असतो. हा पिरियड असतो वर्षाचा, 6 महिन्याचा, महिना 2 महिन्याचा. पण हा पिरियड सुद्धा खूप मोठा झाला. बरोबर. आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं आणि इतकं टेन्शननी भरलेलं आहे, प्रत्येक माणसावर प्रेशर आहे. आणि ह्या प्रेशर मध्ये मग तो दररोज असं मेंटली इतका स्ट्रेसमध्ये असतो की मग त्याला निवांतपणा, थोडासा खुलेपणा, थोडा आनंद मिळतच नाही. आनंद काही विकत घेण्याची गोष्ट नाही. म्हणून आम्ही हा पिरियड 8 दिवसात ठरवला. 6 दिवस आपण आपल्या संसारामध्ये इतकं काही ते टेन्शन मध्ये असतो. मग मला माझं जे काम असेल त्या कामामध्ये प्रत्येक दिवशी काहीतरी अडचण असते, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं, प्रेशर असतं. हे सगळं मोकळं होण्यासाठी 1 दिवस असला पाहिजे. तर दुसरा बेनिफिट समाधानाबरोबर आनंद. आणि हा जो तिसरा आनंद आहे की मी मेंटली इतका फ्रेश होतो की मला दवाखान्याची गरज नाही, किंवा मग मला जे आता अलीकडं लाईफस्टाईलमुळे एवढे विकार व्हायले, म्हणजे तुमचे बीपी असेल किंवा बाकीचे शुगर असतील, हे सगळे आपले लाईफस्टाईलचेच परिणाम आहेत. तर आपण 8 दिवसाला जर असं एकदा आपल्या निसर्गाच्या सानिध्यात जातो, मित्र परिवारात जातो, तिथं पूर्ण वेळ कामच नसतं. आमचं रुटीन जर तुम्ही विचारलं तर आम्ही प्रत्येक जण आपले डबे घेऊन येतो. सकाळी 8ला आम्ही प्रत्येक जण एका ठिकाणी जमतो, ठरलेला वेळ असतो, ग्रुपवर त्याची बातमी होते की या शनिवारी आपण मासेगाव जाणार आहे, या शनिवारी डहाळगाव जाणार आहे. टिफिन घ्यायचा, सकाळी गेल्यानंतर आपण श्रमदान करायचं 2 तास. 2 तासाच्या नंतर सगळ्यांनी वनभोजन करायचं. आणि त्याचबरोबर नुसतं वनभोजन यांनीच नाही तर मग एखादा कोणीतरी चांगला वक्ता किंवा विचार देणारा माणूस वरच्या सत्रामध्ये बोलायचा, त्याचे विचार ऐकायचे, किंवा मग त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामुळे आपल्या रुटीनचं जे काही समस्या मोटिवेशन पण मिळतं. आणि मग त्याच्यातून जो आनंद मिळतो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपापल्या घरी जायचं. तर मग आमचा अनुभव असा आहे की मागच्या 4 वर्षामध्ये आम्ही सकाळी एकदा त्या ठिकाणी गेलो तर कुठल्याही पद्धतीची घरच्या माणसाची, घरच्या कामाची कुठलीही आठवण न येता अगदी आपण पूर्णपणे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व असतो. आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही. ह्या झाल्या 3 गोष्टी. चौथी गोष्ट अशी की मी पूर्वी समाजात माझं जे स्थान होतं त्याच्यापेक्षा मी आज कितीतरी सरस आहे. म्हणजे प्रत्येक जणाला असं वाटतं की हा माणूस खूप काहीतरी चांगलं काम करतो. मी हे पैसे देऊन मिळू शकलो नसतो. मी पैसे म्हणजे इतका वेळ जर मी दुसरीकडे मान सन्मान आदर, समाजाची प्रतिष्ठा आहे ही दिवसेंदिवस वाढत चालली कामामुळेच. कदाचित ही मला पैशांनी कधीच मिळाली नसती. अशा अनेक याचे म्हणजे मल्टिपल म्हणजे याच्यामध्ये उपयोग आहेत किंवा मल्टिपल याचे फायदे पण. खरं म्हणजे तुम्ही तुमच्या कामाप्रती एवढे स्वयंप्रेरित आहात आणि मोटिवेट आहात आणि एवढं सुंदर तुम्ही नियोजन केलेलं आहे. तर हा प्रश्न मी विचारायला नाही पाहिजे, पण तरी परत एक तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न विचारतो. तर म्हणजे हे काम करताना कधी असं वाटलं का बरं आपण उगीच एवढं सगळ्या संसार हे सोडून, चांगल्या गोष्टी सगळं सुख सोयी सोडून हे रिकाम्या कामं करतो आणि आपण सोडून दिलं पाहिजे, असं कधी निगेटिव्ह एखादा वाईट अनुभव तुम्हाला आला का जे तुम्ही शेअर करू शकाल? असा प्रत्येक कामामध्ये म्हणजे बऱ्याचदा फक्त मुलाखत देताना आपण सांगत असतो की नाही मला असा काही अनुभव आला नाही वगैरे. अनुभव प्रत्येक कामामध्ये वाईट येतच असतो, पण
त्याची जर तुलना आपण चांगल्या कामाशी केली तर ते अतिशय नगण्य. तर दुर्लक्ष करावं दुर्लक्ष केलंच पाहिजे. अनुभव येतात नाही असं नाही. पहिला अनुभव एखादा वैयक्तिक सांगण्यापेक्षा पूर्ण समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आम लोक म्हणजे व्यावहारिक लोक जे आहेत त्यांच्या प्रती जसा असतो तसंच आपल्या पण असतो. बरोबर. म्हणजे आम्ही आता झाडाचं काम करत असताना मासेगावला गेलो, 6 महिने काही मंडळी आमच्या सोबत आलीच नाही. बरोबर. त्याचं कारण असं होतं संशयाच्या नजरेने संशयाच्या नजरेने त्यांनी बघितलं. त्यांना असं वाटलं की ही मंडळी काहीतरी गुत्तेदारी करण्याच्या हिशोबाने आले. बरोबर. एखादं टेंडर यांनी आणलं असं इथं फायदा करून घेणार. तर असे अनुभव प्रत्येक गावामध्ये येतात. पण जर आपण त्याच वेळेस त्या गोष्टी त्या आपल्या कानावर पण येतात. बरोबर. बऱ्याचदा आपल्याला बोलून पण काही मंडळी दाखवतात. बरोबर. बऱ्याच आपल्या घरचा पण त्रास असतो. बरोबर. तर समाजाचा त्रास आहे हा दुर्लक्ष करायचा असतो आणि घरचा पण त्रास असतो जे त्यांनी बोलत नाही. तर घरचा त्रास असा असतो की घरातली सगळीच मंडळी काम करतायत आणि आम्ही एक दिवस फ्री आहेत, आम्ही बाहेर जातो, हे कसं मॅनेज करायचं. तर मग घरच्या लोकांना आपण सांगायचं की 6 दिवस आम्ही तुमच्यासाठी आहेत. आपण त्यांना पूर्ण आपलं घर पूर्ण डिस्टर्ब करायचं नाही. म्हणूनच आम्ही आता आनंदी साहेबांची टॅगलाईन सांगितली ती अतिशय महत्वाची, 6 दिवस परिवार आणि झाडासाठी शनिवार. मी सगळ्या पूर्ण समाजाला हा म्हणजे संदेश देईल की तुम्ही हेच टॅगलाईन वापरा. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की मला पण हे काम खूप आवडलं, मला पण हे खूप काम करा वाटतं, पण मला वेळ मिळत नाही. पण ही सबब खरी नाही. जर आपल्या मनात आवड असेल तर आपण वेळ काढू शकतो. आपण थोडस 24 तासाचं नियोजन आपल्या आयुष्याचं जर बघितलं दिवसाचं तर खूप वेळ असा आहे की जो आपण विनाकारण कुठल्या तरी दुसऱ्या विषयाची टाकतच असतो, जो आपल्या घरच्या कामाचा नसतो, व्यावहारिक नसतो, कसाच नसतो. तर असा टाकाव्या वेळाचं थोडं थोडं जरी नियोजन केलं तर आठवड्यातला 1 दिवस आपण निश्चित काढू शकतो. 1 दिवस तरी कुठं, आपण दुपारी जातो तिथं आणि 4-5 तासाचा वेळ असतो, तेवढा वेळ तर आपण सहज काढू शकतो. ज्या दिवशी आपण शनिवार जातो त्या दिवशी सकाळी आपल्या घरातलं नियोजन करूनच आपण बाहेर पडतो आणि 4-5च्या नंतर ज्यावेळेस आपण घरी येतो उर्वरित वेळ सुद्धा आपल्यासाठी असतो. तसं म्हणलं तर 1 दिवस नाही, म्हणलं तर 5-6 तासाचाच वेळ आपण या टीमसाठी देत असतो. तर मला असं म्हणायचं की आपला जो मूळ प्रश्न होता निगेटिव्हचा, तर त्याचं पण उत्तर हेच आहे की घरातल्या मंडळीला ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये, समाजाला पण ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये. समाजाची परीक्षा पण आपण दिली पाहिजे. जसं की आम्ही मासेगावला गेलो तर त्यांनी परीक्षा घेतलीच ना. बरोबर. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने. जर आपण खरंच प्रामाणिक आपलं काम आहे तर त्यांनी किती दिवस परीक्षा घेऊ द्या, त्यातून कुठं काही निगेटिव्ह निघणारच नाही. तर हा पण चांगला एक अनुभव आहे. आणि घरच्यांचं पण कुठलंही घरच्याचं आर्थिक नुकसान किंवा बाकीच्या काही गोष्टी त्रास त्यांना नाही झाला तर घर पण आपल्या सोबत राहील. म्हणून मी सगळ्याला असं आवाहन करेल की ह्या नकारात्मक भावनेतून आपण एक चांगलं सकारात्मक काम उभा करू शकतो. मला सांगा, आता या वृक्ष झाडे लावले पाहिजे, झाडे जगवले पाहिजे ते सगळ्याला कळतं. बरोबर. प्रॅक्टिकली त्याचं गणितीय झाडाचं एक झाड लावलं तर आपल्याला त्याचे काय फायदे होतात आणि वृक्ष संवर्धनाचं गरज आणि महत्व आता समाजामध्ये कितपत झालं असं की आता माध्यम असतील किंवा आता बहुतेक लोक सगळे साक्षर आहेत. बरोबर. तर शाळेपासून हा विषय शाळेत पण शिकवला जातो, महाविद्यालयात शिकवला जातो, समाजात त्याची चर्चा होती. मीडिया पण साधारण मी तुम्हाला जसं सांगितलं तसं जून ते ऑक्टोबर पर्यंत हा भरलेलाच असतो. त्यामुळे याचं अवेअरनेस लोकांमध्ये नाही असं बिलकुल नाही. बरोबर. अगदी तुम्ही एखाद्या माणसाचा हा विषय जर केला ज्यांनी एकही झाड लावलं नसेल तर तो 1-2 तास झाडावर भाषण करू शकतो. बरोबर. पर्यावरणावर बोलू शकतो. पण याची सुरुवात कुठे केली पाहिजे, कशी केली पाहिजे, कुणी केलं पाहिजे याबाबत मात्र कोणी काही बोलत नाही. म्हणजे कृतीयुक्त जे बोलणं आहे बरोबर ते आता थोडंसं कमी वाटतं. म्हणून आम्ही ठरवलं 2021ला पण त्याच्यावर चिंतन केलं की हे काम कसं पुढे नेलं पाहिजे. बरोबर. मग हे काम किती मोठं आहे, किती गरजेचं आहे याच्यावर तर खूप बोललं. म्हणजे काही संस्था, एनजीओ किंवा काही मंडळी चांगलं काम करतात नाही असं नाही, पण त्यांचं काम फक्त असं शाळेत तिकडं मोटिवेशन असेल, स्पर्धा असतील वगैरे अशा पद्धतीने असतं. बरोबर. त्यांनी पण ते पण नकारात्मक नाही, त्यांनी पण त्याचा फायदा होतोच. पण त्याच्याबरोबर कुठंतरी अशी एक कृतीयुक्त जोड पण त्याला असायला पाहिजे. भलेही ते 1 एकर 2 एकर 4 झाडं 2 झाडं असं का असं ना, पण जर आपण झाडं लावले तर त्यावर अधिक आपण भाष्य करू शकतो. तर मला वाटतं जीवनवर्ष टीमने दोन्ही गोष्टी केल्या. म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस करण्याचं काम पण केलं आणि स्वतः झाडं लावत काम मोठं काम. बरोबर. माझा असा दुसरा प्रश्न आहे की एखादी अशी व्यक्ती आहे, वृक्षप्रेमी आपले हा व्हिडिओ बघताय, पॉडकास्ट बघत असेल, ज्यांना त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या गावामध्ये हे जीवन वृक्ष टीमचं वृक्ष संवर्धनाचं काम उभं करायचंय, मात्र त्यांना काही मार्गदर्शनाची गरज आहे, तर ते तुमच्यासोबत कसं संपर्क साधू शकतात किंवा तुमचा त्यांना काही फायदा, हे मार्गदर्शन होऊ शकतं? निश्चितच मार्गदर्शन होईल. कारण मी आता जसं सांगितलं की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला हे काम करावं वाटतं, नाही असं नाही, पण करावं कसं, कुठून सुरुवात करावी. बरोबर. आणि मग हे याच्यात काय अडचणी असतील का, तर ह्या विषयाच्या संदर्भात जर त्यांना समजा त्याला जो प्रश्न पडला तो प्रश्न जर त्यांनी आम्हाला डायरेक्ट विचारला
स्क्रीनवर आपण मोबाईल नंबर देऊया. नक्कीच. तर त्या नंबरवर तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारला तर मी त्या प्रश्नाचं उत्तर पण देईल. मी फार त्या विषयातला तज्ञ अशातला भाग नाही, बरोबर. पण अनुभवातले जे काही आतापर्यंत बोल आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. दुसरा विषय की टीमला जोडून इथंच काम करावं का? आता आम्ही घनसावंगी तालुका ठरवलेला आहे, बरोबर, इथं काम करतो, पण खरंच इथंच कामाची गरज आहे का? तर बिलकुल नाही. मी असं म्हणतो की तालुका, जिल्हा, राज्य, देश नव्हे तर जगात ह्या कामाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जिथं असाल त्याच ठिकाणी तुम्ही हे काम सुरुवात करा, मोठं करा. आणि कामाला खूप मोठा वेळ, खूप मोठ्या अडचणी, खूप आर्थिक गरज अशा गोष्टीची गरज नाही. तुम्ही फक्त सातत्य ठेवलं आणि कामाला सुरुवात केली की एकाच आहे. जसं मी सांगितलं की आम्ही 2च होतो, 2चे कधी 4 झालो, कधी 100 झालो, कधी 200 झालो, कळलं नाही. काम 1 गावाचे 2 गावं, 8 गावं, 10 गावं कसे झाले कळलं नाही. आणि आता वर्षाला आमच्या तालुक्यामध्ये 2-3 गावं आम्ही ऍड करतो. आमचा संकल्प आहे की घनसावंगी तालुक्यामध्ये 100 एकरचं जंगल तयार करायचं. बरोबर. अजून एक माहिती मी असं सांगतो की मराठवाड्यात ह्या कामाची खूप जास्त गरज आहे. बरोबर. आपण शाळेमध्ये शिकलो की भूगोलात पण शिकलो की पर्यावरणाला 33% भूभाग हा वन आच्छादित असला पाहिजे. पण आपापल्या भागामध्ये हे गुगलवर वगैरे सर्च केलं तर लक्षात येईल की तुमच्या जिल्ह्याचं प्रमाण किती आहे, तुमच्या गावाचं किती आहे, तुमच्या भागाचं किती आहे. मी माझ्या भागाचं सांगतो की मराठवाड्यामध्ये फक्त हे 4% आहे. 4%. अरे वा. जालन्यामध्ये हे फक्त 0.92% आहे. आणि घनसावंगी तालुक्यात आमचं असं सलग 10-5 एकरचं जंगल असं कुठं दिसत नाही. पण आम्ही संकल्प केला की घनसावंगी तालुक्यामध्ये 100 एकरचं जंगल तयार करू. 60 एकर पर्यंत मानवनिर्मित जंगल. आणि जंगलाचा प्रकार असा पण असू शकतो, झाडं आपण राहतो त्या ठिकाणी पण लावावे, कुठे पण झाडं लावा. कारण आता जगामध्ये ह्या विषयाची इतकी मोठी गरज आहे. आपण थोडस एक उदाहरण घेऊया की मी लहान असताना, माझं वय समजा जास्त 60 असेल, तर 30 वर्षापूर्वी उन्हाळ्यातलं तापमान आपलं 30-35च्या पुढे जात नव्हतं. आज ते सहज 40, 42, 44, 45 पर्यंत चालले. आता मला सांगा की 35 आणि पुन्हा 42 म्हणजे 7 म्हणजे साधारण 25 वर्षामध्ये जर 60 डिग्री हे टेम्परेचर सहज वाढत असेल तर विचार करूया आपण झाडाचं प्रमाण, प्रदूषणाच्या तुलनेत झाडाचं प्रमाण कमी झालं, कमी होतंय. जमिनीचं तापमान आता आपण याचे चटके तर सगळे सोचतोच आहोत. बरोबर. उन्हाळ्यातलं तापमान असेल, शेतकऱ्यांचं हवामान बदलामुळे पीक पद्धतीमध्ये झालेलं नुकसान असेल, हे सगळे परिणाम आज आपण भोगतोय. आणि उद्या हे याचं विदारक असं चित्र निर्माण होणार आहे. ते वेळीच आपण जर सावध झालो तर हे ह्या पिढीचं काम नाही तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा हे खूप मोठं काम असणार, शाश्वत काम असणार. बरं. यामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे की ती वेळ देऊ शकत नाही पण तुम्हाला काही आर्थिक मदत करू इच्छिते, तर अशा प्रकारची आर्थिक मदत ते तुम्ही स्वीकारता का? नक्कीच. आम्ही टीमचा तुम्हाला अर्थ सांगताना सांगितलं होतं की टाइम, एनर्जी अँड मनी. बरोबर. काही लोकांकडे पैसा नाही पण त्यांची इच्छाशक्ती तर ती वेळ देऊ शकतात. काही लोकांकडं अशी शक्ती आहे, विचाराची शक्ती आहे, तर ते आम्हाला ते देऊ शकतात. आणि काही लोकांकडे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत पण त्यांची इच्छाशक्ती काहीतरी मदत करण्याची, तर ते पैसा पण देऊ शकतात. पण आम्ही नुसता पैसाच जर म्हणलं तर ते अनेक एनजीओ, अनेक ग्रुप असे की काम दाखवतात आणि मग पैशाची मागणी करतात. तर आम्ही अशा पद्धतीचा पैसा कोणाकडून घेत नाही. जिथं काम आहे तिथंच तुमचं ते काम करा. म्हणजे आम्ही बऱ्याचदा असं सांगतो की झाडाच्या स्वरूपात म्हणा, झाडा स्वरूपात, टँकर स्वरूपात किंवा त्या टँकरसाठी लागणारा समजा त्या वेळेस निधी असेल, अशा पद्धतीने ते काम द्या, पैसा द्या आणि ते काम मोठं करा. एखादं ठिकाण ठरवा आणि त्या ठिकाणावरच तुम्ही ते पैसा युटिलाइज करा. अशा पद्धतीचं पण आपण आव्हान करतो. कारण पैशाशिवाय किंवा लोकांच्या सहभागाशिवाय, मदतीशिवाय हे काम होऊ शकणार. मला वाटतं ज्याच्याकडं वेळ नाही, पैसा नाही, ते निदान प्रचार प्रसाराचं काम करू शकतात. एनर्जीचा भाग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पण खूप महत्वाचं आहे. जे लोक चांगलं काम करतात त्यांना त्याच्यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळत असतं, एक ऊर्जा मिळत असते. तर आपल्याला विनंती असेल की आपण हा पॉडकास्ट इथपर्यंत बघत असाल तर यांच्या सगळ्या कार्याला जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना ग्रुपवरती आपण हे शेअर केलं पाहिजे. ते देखील त्याच्या माध्यमातून देखील या वृक्ष संवर्धनाच्या कामात खूप मोठी मदत होणार आहे. जाता जाता मला शेवटचा आपला प्रश्न असेल की आपल्या या नवीन पिढीला, तरुणांना खास करून तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांना मी हा संदेश देईल की हे काम अजून 500 वर्ष झालं पाहिजे. बरोबर. 1000 वर्ष झालं पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारला की एखाद्या तरुणाला जरी तुम्ही तयार केलं तर कसं काय 500 वर्ष तो करेल? त्याचं आयुष्य किती असणार? असून 100 वर्ष असेल तर 500 वर्ष का? तर मी असं सांगतो की हे ज्योत से ज्योत जगाते चलो. बरोबर. म्हणजे एका तरुणाने हे काम उभं करावं आणि दुसऱ्या तरुणाकडे देऊन हे काम पुढे पुढे न्यावं. तर ही विचाराची ज्योत जर अशीच वर्षानुवर्ष टिकली तर हे 500 वर्ष पण काम पुढे जाईल. म्हणून मी तरुणाला आवाहन करेल की खरी आपलीच गरज आहे, तरुणांनी याच्यात जास्त पडलं पाहिजे.
फार काही टेन्शन, म्हणजे तरुणाची अवस्था अशी गोंधळलेली असते. हा डोक्यातला गोंधळ काढण्याचंच काम नेमकं आम्ही करणार आहोत, की हे काम कसं करावं, कुठून करावं आणि याच्यात काय अडचणी आहेत हे आम्ही तरुणाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यातून काही तरुण घडले आणि ह्या कामात जोडले पण गेले. ज्या ज्या तरुणाची अशी गोंधळाची अवस्था आहे की हे काम खूप चांगलं आहे, प्रत्येक माणसाला आवडतं, हे काम खूप चांगलं आहे, तरुणाला पण तसंच आवडतं, बरोबर. पण मग कसं करावं याचा जर प्रश्न आपल्या डोक्यात असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क करा आणि आम्ही त्याचं मार्गदर्शन आपल्याला करू. आणि आपण आहे त्याच ठिकाणी आपल्या कुठल्याही कामात व्यत्यय न येता, वेळ न जाता, आपलं आर्थिक नुकसान न होता आपण आपल्या ठिकाणी हे काम मोठं करावं, अशा पद्धतीचं एक आव्हान खास करून तरुणांना मी करतो. बरोबर. नक्कीच भाऊ, तुमचं हे जे संपूर्ण कार्य आहे, विचार आहे, अतिशय प्रेरणादायी आहेत आणि येणाऱ्या काळासाठी खूप गरजेचे आहेत. तर तुमच्या या सगळ्या जीवनवृक्षाच्या कार्याला, सगळ्या टीमला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे जीवनवृक्षाचं जे कार्य आहे याचं खूप मोठं वटवृक्ष हो, या देखील शुभेच्छा. आणि शेवटीला तुम्हाला देखील आव्हान असेल की हे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉन येते तिलाही प्रेस करा. आज या ठिकाणी इथंच थांबूयात. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह. तुम्ही या ठिकाणी आलात, जीवनवृक्षाचा सगळा प्रवास तुम्ही आम्हाला उलगडून सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.